गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट घ्यायचं आहे. काल आपण कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट बघितले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की SA नोड, AB नोड, त्याच्यानंतर काही मॉडिफाईड स्पेशलाइज्ड फायबर्स होते ज्याला आपण ऑटोरिदमिक फायबर्स असं म्हटलं होतं. बंडल ऑफ हिस-पर्किनचे फायबर्स हे सगळे कंडक्टिंग टिश्यूज असतात. हे आपण ऑलरेडी काल शिकलोय. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण वेंट्रिकल्स आणि आर्टरी याबद्दलही शिकलोय. आज आपल्याला बघायचं की कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट कशा प्रकारे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट होते आणि ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट झाल्यानंतर ती कुठे पाठवली जाते हेही आपल्याला आज बघायचंय. इकडे मी डायग्राम काढली की कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट ची जी डायग्राम आहे ती कशा प्रकारे काढायची असते किंवा नेमकं त्याच्यामध्ये काय होतं हे डायग्राम वरून शिकायला तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. आज आपल्याला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट बघायचं. ठीक आहे, तर काय सांगितलंय कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये फर्स्ट पॉइंट काय आहे? SA नोड प्रेझेंट इन राईट आर्ट्रियम. SA नोड मी तुम्हाला सांगितलं होतं की जो सायनो आर्ट्रियल नोड आहे हा राईट आर्ट्रियम मध्ये प्रेझेंट असतो. राईट, तर हे मी तुम्हाला आधीच कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो SA नोड असतो ते आपण इकडे जो फ्लो चार्ट काढला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की इट इज प्रेझेंट इन अप्पर राईट कॉर्नर ऑफ दी राईट आर्ट्रियम. ठीक आहे, किंवा राईट आर्ट्रियमच्या वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये हा SA नोड किंवा सायनो आर्ट्रियल नोड प्रेझेंट असतो. लाईक डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलंय. हा आहे राईट आर्ट्रियम, हा आहे लेफ्ट आर्ट्रियम. दिस वन इज लेफ्ट वेंट्रिकल, दिस वन इज राईट वेंट्रिकल अँड दिस वन इज लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, म्हणजे हे आहे राईट साइड अँड दॅट वन इज लेफ्ट हँड साइड. तर राईट आर्ट्रियमच्या उजव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरला हे SA नोड किंवा सायनो आर्ट्रियल नोड प्रेझेंट असतं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय? SA नोड प्रेझेंट इन राईट आर्ट्रियम. ठीक आहे, इट ऍक्ट्स ॲज अ पेस मेकर. त्याला काय म्हटलं जातं? पेस मेकर म्हटलं जातं. हा जो SA नोड आहे बाळांनो किंवा हा जो सायनो आर्ट्रियल नोड आहे त्याला आपण आणखी काय म्हणतो? त्याला आपण पेस मेकर असं म्हणतो. ठीक आहे, का पेसमेकर म्हणतो? पेसमेकर म्हणजे काय? बिकॉज इट हॅज पॉवर ऑफ जनरेटिंग वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये त्या SA नोड मध्ये किंवा त्या सायनो आर्ट्रियल नोड मध्ये पॉवर असते, ऍबिलिटी असते की ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्वतःहून जनरेट करू शकतो. म्हणून आपण त्याला म्हणतो इट इज पेसमेकर. ठीक आहे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन केव्हा जनरेट होते? जेव्हा ब्लडची एंट्री होते तेव्हा हार्टच्या ज्या वॉल असतात त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, स्वेल होतात ड्यू टू एंट्री ऑफ ब्लड. ठीक आहे, तर ही जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे जेव्हा ब्लड एंटर होणार तेव्हा त्या वॉलवर प्रेशर क्रिएट होतं. राईट, तर ही जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे ती जनरेट होण्यामागे कोण असतं? तर हा सायनो आर्ट्रियल नोड किंवा SA नोड असतो. ठीक आहे, म्हणून आपण SA नोडलाच काय म्हणतो? इट इज पेसमेकर. ठीक आहे, किंवा इट ऍक्ट्स ॲज अ पेसमेकर. वाय इट ऍक्ट ॲज अ पेसमेकर? बिकॉज इट हॅज पॉवर ऑफ जनरेटिंग वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्याची पॉवर ऍबिलिटी त्या SA नोड मध्ये असते, म्हणून आपण त्याला पेसमेकर म्हणतो. देन SA नोड पासेस दी कॉन्ट्रॅक्शन टू लेफ्ट वेंट्रिकल अँड AB नोड. मग एकदा का तिथे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट झाली की ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन SA नोड कुठे पाठवणार? तर इथे जनरेट होत असते बाळांनो वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एकदा का इथे जनरेट झाली then it should be passed towards the left ventricle and AB node. मग ही जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे ही लेफ्ट वेंट्रिकल आणि काय सांगितलंय? AB नोड. याला आपण नाव दिलंय AB नोड. हा जो आहे इथे दाखवलाय रेड कलरचा त्याला आपण AB नोड किंवा आर्ट्रिओ वेंट्रिक्युलर नोड म्हटलंय. तर या सायनो आर्ट्रियल नोड किंवा SA नोडच्या तिथे जेव्हा वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करणार तेव्हा ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन ते कुठे पास करणार? SA नोड AB नोड कडे आणि लेफ्ट वेंट्रिकल कडे. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की SA नोड पासेस दी कॉन्ट्रॅक्शन टू लेफ्ट वेंट्रिकल अँड AB नोड while AB नोड इज प्रेझेंट इन राईट आर्ट्रियल वॉल. मग आता AB नोड पर्यंत SA नोड ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन पास करते. राईट, पण AB नोड नेमकं कुठे प्रेझेंट असतं? तर AB नोड इज प्रेझेंट इन दी आर्ट्रियल वॉल. ठीक आहे, या आर्ट्रियाच्या वॉल मध्ये काय प्रेझेंट असतं? AB नोड किंवा आर्ट्रिओ वेंट्रिक्युलर नोड प्रेझेंट असतं, किंवा तुम्ही म्हणू शकता इट इज प्रेझेंट एट दी बेस ऑफ इंटर आर्ट्रियल सेप्टम. आता इंटर आर्ट्रियल सेप्टम मी तुम्हाला सांगितलं होतं आपण जेव्हा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट शिकलो
तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन आर्टरियांना वेगळं करणारं जे सेप्टम असतं त्यांना तुम्ही इंटर आर्ट्रियल सेप्टम म्हणता, वाईल दोन वेंट्रिकल्सना सेपरेट करणारं जे सेप्टम असतं त्यांना तुम्ही इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणता. तर त्याच्यापैकी जे इंटर आर्ट्रियल सेप्टम आहे, जे दोन आर्टरियाला वेगळं करतं, दोन आवरिकलला वेगळं करतं, तिथे किंवा त्याच्या बेसला हे एव्ही नोड प्रेझेंट असतं. एव्ही नोड कुठे प्रेझेंट असतं? कॉन्सन्ट्रेशननी ऐका. एव्ही नोड इज प्रेझेंट इन दी आर्ट्रियल वॉल. आर्ट्रियल वॉल मध्ये किंवा या राईट आर्टरीच्या वॉल मध्ये ते एव्ही नोड प्रेझेंट असतं, पण कशाच्या जवळ? तर नियर दी बेस ऑफ काय सांगितलंय? इंटर आर्ट्रियल सेप्टम. इंटर आर्ट्रियल सेप्टमचा जो बेस आहे तिथे हे एव्ही नोड प्रेझेंट असतं. बोथ आर दी सेम थिंग, ठीक आहे, किंवा ते तिथेच सिच्युएटेड असतं. राईट आर्ट्रियमच्या आर्ट्रियल वॉल मध्ये म्हणा किंवा नियर दी बेस ऑफ इंटर आर्ट्रियल सेप्टम म्हणा, ठीक आहे. हे एव्ही नोड तिथे प्रेझेंट असतं. म्हणून काय म्हटलंय? एव्ही नोड इज प्रेझेंट इन राईट आर्ट्रियल वॉल नियर दी बेस ऑफ इंटर आर्ट्रियल सेप्टम. म्हणजे राईट आर्ट्रियमच्या वॉल मध्ये आणि इंटर आर्ट्रियल सेप्टमच्या बेस जवळ हे एव्ही नोड प्रेझेंट असतं. अँड इट ऍक्ट्स ऍज अ पेस सेटर ऑफ दी हार्ट. पेस मेकर म्हणून एसए नोड ऍक्ट होतं, तर त्याच्यापेक्षा आणखी वेगळं जे एव्ही नोड असतं किंवा आर्टिओ वेंट्रिक्युलर नोड असतं हे पेस सेटर म्हणून ऍक्ट होतं. आता पेस सेटर तुम्हाला दिलं नाहीये, पण पेस सेटर म्हणजे काय? तर जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड जनरेट करतं, तयार करतं, त्या वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनला समोर पाठवण्यासाठी किंवा समोर सेट करण्यासाठी एव्ही नोड काय करत असतं? फंक्शनिंग करत असतं. म्हणून आपण एव्ही नोडला किंवा आर्टिओ वेंट्रिक्युलर नोडला पेस सेटर असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर एसए नोड म्हणजे काय? एसए नोड वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतो, ठीक आहे, निर्माण करतो वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन, आणि ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड कुठे पाठवतो? एव्ही नोडकडे आणि लेफ्ट वेंट्रिकलकडे, ठीक आहे. तर एव्ही नोड कुठे प्रेझेंट असतं? राईट आर्ट्रियल वॉल मध्ये नियर दी बेस ऑफ इंटर आर्ट्रियल सेप्टम. आणि एव्ही नोडचं काम काय असतं? एव्ही नोड काय म्हणून ऍक्ट होत असतो? तर पेस सेटर. म्हणजे एसए नोडनी तयार केलेलं जे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन असतं ते समोर सेट करण्याचं किंवा समोर पास करण्याचं काम एव्ही नोड करत असतं. म्हणून आपण एव्ही नोडला पेस सेटर असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर दॅट्स इट. हे झालं एसए नोड आणि एव्ही नोड बद्दल. आपल्याला आता बघायचंय बंडल ऑफ हिस किंवा त्यालाच तुम्ही म्हणता तवारा, ठीक आहे. बंडल ऑफ हिस आणि पर्किंचे फायबर्स आपल्याला बघायचंय. आपण पाहिलं होतं कंडक्टिंग टिश्यूज मध्ये एसए नोड होतं, एव्ही नोड होतं, बंडल ऑफ हिस होतं आणि पर्किंचे फायबर्स होतं, ठीक आहे. तर मग आपल्याला बंडल ऑफ हिस विच इज ऑल्सो नोन एज तवारा आणि आणखी आपल्याला बघायचंय पर्किंचे फायबर्स. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. काय सांगितलं इथे? इट्स ब्रांचेस स्टार्ट्स फ्रॉम एव्ही नोड. या बंडल ऑफ हिसच्या ज्या ब्रांचेस आहे त्या कुठून स्टार्ट होतात? या एव्ही नोड पासून. आता ही रेड लाईन जर तुम्ही पाहिली तर ही समोर बायफर्केट झाली आहे. एक लेफ्ट वेंट्रिकल कडे गेली आणि एक राईट वेंट्रिकल कडे गेली आहे, राईट. म्हणजे या एव्ही नोड पासूनच बंडल ऑफ हिस काय होत आहे? स्टार्ट होत आहे. म्हणून काय म्हटलंय? इट्स ब्रांचेस स्टार्ट्स फ्रॉम एव्ही नोड. या बंडल ऑफ हिसच्या ब्रांचेस कुठून सुरू होतात? तर या एव्ही नोड पासून या ज्या ब्रांचेस आहेत त्या सुरू झालेल्या असतात. देन पासेस थ्रू इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. मग मी तुम्हाला सांगितलं की दोन वेंट्रिकल्सना जो सेप्टम सेपरेट करतो त्यांना तुम्ही इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणता, राईट. तर मग हे जे ब्रांचेस आहेत, ज्या ब्रांचेस एव्ही नोड पासून सुरू झालेल्या असतात त्या ब्रांचेस नंतर कुठे पास केले जातात किंवा या ब्रांचेस ज्या असतात त्या कुठे पास होतात? देन इट पासेस थ्रू दी इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे इथे जो असतो इथे इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम प्रेझेंट असतो की जो या दोन वेंट्रिकल्सना सेपरेट आउट करण्याचं काम करतो. म्हणून ह्या ज्या ब्रांचेस आहेत त्या समोर नंतर कुठे पास होत असतात? तर इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम थ्रू त्या पास होत असतात. म्हणजे या जागेमधून त्या पास होत असतात ब्रांचेस. म्हणून काय म्हटलंय? देन दिस ब्रांचेस पासेस थ्रू इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. परत लक्षात घ्यायचं, दोन आर्ट्रियाला सेपरेट करणारा जो सेप्टम असतो त्याला तुम्ही इंटर आर्ट्रियल सेप्टम म्हणता, वाईल दोन वेंट्रिकल्सना सेपरेट करणारं जे सेप्टम असतं त्यांना तुम्ही इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणता. मग बंडल ऑफ हिसच्या ज्या ब्रांचेस आहे त्या इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम थ्रू पास होत असतात, ठीक आहे. ओके, टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट. बंडल ऑफ हिस फ्रॉम राईट अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस. बंडल ऑफ हिस जे आहे
ते राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांचेस जे आहे ते फॉर्म करतात. कसं तर याला आपण नाव दिलंय बंडल ऑफ हिस. ठीक आहे, दिस विल बी नेम्ड ॲज बंडल ऑफ हिस. ही या लाईनला आपण काय नाव दिलंय, बंडल ऑफ हिस म्हटलंय. हा जो लोगो तुम्हाला दिसतो याला आपण एव्ही नोड म्हटलंय, याला आपण नाव दिलंय बंडल ऑफ हिस. या बंडल ऑफ हिसला नंतर दोन फांद्या फुटल्या आहेत, राईट. एक लेफ्ट हँड साइडला गेलीये, एक राईट हँड साइडला गेलीये. म्हणजेच बंडल ऑफ हिस जे आहे दॅट इज बंडल ऑफ हिस फॉर्म्स टू बंडल ब्रांचेस. दोन बंडल ब्रांचेस हे बंडल ऑफ हिस फॉर्म करतं, ज्याला आपण म्हणतो राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे, तर बंडल ऑफ हिस जे आहे ते दोन बंडल ब्रांचेस तयार करतं किंवा फॉर्म करतं. एक असतं राईट बंडल ब्रांच आणि सेकंड वन इज लेफ्ट बंडल ब्रांच. ओके, टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट. आणि काय म्हणलंय, अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस वन फॉर ईच साइड. प्रत्येक साइडला दोन्ही साइडच्या वेंट्रिकल्स साठी एक एक ब्रांच असते. लेफ्ट हँड साइडच्या वेंट्रिकल साठी लेफ्ट बंडल ब्रांच, राईट हँड साइडच्या वेंट्रिकल साठी राईट बंडल ब्रांच. ठीक आहे, म्हणजे वन फॉर ईच वेंट्रिकल. त्या वेंट्रिकल्सच्या साइडला ती बंडल ब्रांच प्रेझेंट असते, राईट आणि लेफ्ट respectively. Then they form network in ventricular walls called as Purkinje fibers. मग आता हे समोर गेलेत, राईट. या बंडल ब्रांचेस समोर गेलेत, पण त्यांना असंख्य फांद्या इथे तुम्हाला रेड कलरच्या फुटलेल्या दिसतील किंवा बऱ्याचशा ब्रांचेस त्याला समोर फुटलेल्या आहेत, ज्याला तुम्ही म्हणता नेटवर्क ऑफ तिथे नेटवर्क ऑफ एक कॅपिलरीजचं किंवा एक ब्रांचेसचं नेटवर्क तयार होतं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की हे जे बंडल ब्रांचेस आहेत ते एक प्रकारचं नेटवर्क फॉर्म करतात, ज्या नेटवर्कला वेंट्रिकल्स मध्ये युजली हे फॉर्म होतात. इकडे आर्टरियामध्ये कुठल्याच प्रकारचे ब्रांचेस तुम्हाला दिसणार नाही. अपार्ट फ्रॉम दिस किंवा अपोजिट टू दिस या वेंट्रिकल्सच्या पार्ट मध्ये सगळे इकडे असंख्य रेड कलरच्या ब्रांचेस मी दाखवले आहेत, राईट. म्हणजे काय की वेंट्रिकल्सच्या पार्ट मध्ये हे नेटवर्क तयार झालंय. जे नेटवर्क कशापासून तयार झालंय, या राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांचेस पासून तयार झाले. एक नेटवर्क ऑफ ब्रांचेस तिथे तयार झालंय. तर नेटवर्क ऑफ ब्रांचेसला किंवा त्या नेटवर्कला तुम्ही म्हणता पर्किंजे फायबर्स. काय म्हटलंय, दे फॉर्म नेटवर्क इन वेंट्रिक्युलर वॉल्स. हे राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांच जे आहे ते काय करतात, एक नेटवर्क फॉर्म करतात वेंट्रिक्युलर वॉल्स मध्ये, ज्या नेटवर्कला तुम्ही म्हणता पर्किंजे फायबर्स. म्हणजे ह्या ज्या फांद्या फुटलेल्या आहेत समोर त्यांना काय म्हणणार तुम्ही, पर्किंजे फायबर्स. ओके, टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट. बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स स्प्रेड इम्पल्सेस इन वेंट्रिकल. जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन या आर्टरियामध्ये जनरेट झालेली असते एसए नोडच्या मदतीने, ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एव्ही नोड या बंडल ब्रांचेस थ्रू आणि या पर्किंजे फायबर्स थ्रू कुठे पाठवते, पूर्ण वेंट्रिकल्स मध्ये पास करते. कारण आपण इथे पाहिलं बंडल ऑफ ब्रांचेसला दोन फांद्या फुटल्या, एक राईट हँड साइडला गेली, एक लेफ्ट हँड साइडला गेली. आणि त्या फांद्यांना नंतर परत फांद्या फुटल्या, ज्याला आपण पर्किंजे फायबर्स म्हटलं. मग अशा प्रकारे जे पर्किंजे फायबर्स आहे आणि बंडल ऑफ हिस आहे हे दोघंही मिळून काय करतात की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनच्या ज्या इम्पल्सेस आहेत त्या इम्पल्सेस काय करतात, वेंट्रिकल्स कडे पाठवतात. म्हणून म्हटलंय बंडल ऑफ हिस अँड पर्किंजे फायबर्स स्प्रेड इम्पल्सेस इन वेंट्रिकल. इम्पल्सेस म्हणजे सिग्नल्स, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनचे सिग्नल्स. ऍज अ रिझल्ट बोथ वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. याचा रिझल्ट काय असतो की दोन्ही साइडचे जे वेंट्रिकल्स आहे ते त्या वेळी किंवा गरजेच्या वेळी काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, ते कॉन्ट्रॅक्ट केव्हा होत असतात, जेव्हा ब्लडची एंट्री त्यांच्यामध्ये होते तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतात, राईट. आणि ब्लड तिथून जेव्हा एकदा समोर पास होतं तेव्हा परत ते काय होणार, रिलॅक्स होणार आणि समोर जिथे ब्लड गेलंय ते परत कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे सायमल्टेनियसली म्हणा किंवा अल्टरनेटली काय होत असतं की हे जे आर्टरिया आणि वेंट्रिकल्स आहेत हे काय होत असतात, रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते काय होत असतं, कॅरीड आउट होत असतं. तर ओके, हे होतं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट की ज्याच्यामध्ये सांगितलं की एसए नोडच्या तिथे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड जनरेट करणार, ते एव्ही नोड कडे जाणार आणि लेफ्ट वेंट्रिकल कडे जाणार. एव्ही नोड काय नंतर समोर फॉर्म होतं, एव्ही नोडच्या तिथे बंडल ऑफ हिस फॉर्म होतं. बंडल ऑफ हिस काय फॉर्म करतं, लेफ्ट आणि राईट बंडल ब्रांचेस फॉर्म करतं. बंडल ब्रांचेसला नंतर परत फांद्या फुटतात, ज्या नेटवर्कला तुम्ही म्हणता पर्किंजे फायबर्स. बंडल ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर्स इम्पल्सेस पाठवतात वेंट्रिकल्स कडे आणि सायमल्टेनियसली वेंट्रिकल्स काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ठीक आहे, ओके, टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आपला आहे वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट.
वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट मध्ये आर्ट्रियल सिस्टोल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जो आपल्याला उद्या बघायचा आहे. हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, 2-3 पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी आपण उद्या डिटेल मध्ये बघणार आहोत. कार्डियक सायकल मध्ये काय सांगितलं, मग वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट मध्ये कार्डियक सायकल एक पॉइंट आहे. कार्डियक सायकल मध्येच आर्ट्रियल सिस्टोल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे आणि एक कार्डियक आउटपुट नावाचा पॉइंट आहे. आणि हे झालं की आपलं हार्ट संपणार आहे आणि नंतर आपलं ब्लड वेसल्स, कॅपिलरीज काय असतात, आर्टरीज काय असतात, वेन्स काय असतात हे आपल्याला बघायचंय. तर असो, वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट इज द लास्ट पॉइंट ऑफ हार्ट. मग आता त्याच्यामध्ये कार्डियक सायकल सांगितलंय पहिले. आता व्हॉट इज कार्डियक सायकल, तर ह्युमन हार्ट ऑल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस. ह्युमन हार्ट जे असतं ते ऑल्टरनेटली म्हणजे काय की एक कॉन्ट्रॅक्ट होणार, नंतर दुसरा तो रिलॅक्स होणार, दुसरा कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन झालं की तो रिलॅक्स होणार, परत दुसरा कॉन्ट्रॅक्ट होणार, म्हणजे ऑल्टरनेटली एकाचं झालं की दुसरा. ठीक आहे, तर आपलं जे हार्ट असतं ते असं ऑल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं. कॉन्ट्रॅक्शनला आपण सिस्टोल म्हणतो, हे आपण आधीच बघितलंय. रिलॅक्सेशनला आपण डायस्टोल म्हणतो, हेही आपण आधीच बघितलंय. म्हणून ते सांगितलंय कॉन्ट्रॅक्शन इज कॉल्ड एज सिस्टोल व्हाईल रिलॅक्सेशन इज कॉल्ड एज डायस्टोल. व्हाईल आर्ट्रिया अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट ऑल्टरनेटली. आर्ट्रिया किंवा आउरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स जे असतात हे एका पाठोपाठ एक कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. म्हणून म्हटलंय आर्ट्रिया अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट ऑल्टरनेटली. एक झाला की नंतर दुसरा कॉन्ट्रॅक्ट होणार. ओके, then turn to the next point. Systole and diastole constitutes single heartbeat or cardiac cycle. आता एक सिस्टोल आणि एक डायस्टोल कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय तयार होतं, एक सिस्टोल आणि एक डायस्टोल मिळून एक हार्टबीट तयार होते. हे आपण ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये शिकलोय की 1 सिस्टोल प्लस 1 डायस्टोल और यालाच तुम्ही म्हणू शकता 1 कॉन्ट्रॅक्शन प्लस 1 रिलॅक्सेशन इज इक्वल्स टू युअर 1 हार्टबीट. ठीक आहे, किंवा सिंगल हार्टबीट तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता कार्डियक सायकल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्डियक सायकल. ठीक आहे, इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंड. तुमची एक कार्डियक सायकल जी आहे ती 0.8 सेकंड एवढ्या वेळामध्ये कम्प्लीट होत असते. ठीक आहे, अगदी 0.8 सेकंड मध्येच तुमची एक कार्डियक सायकल कम्प्लीट होत असते. पण ही कशी होते तर हे आपल्याला उद्या डिटेलमध्ये बघायचंच आहे. पण हा पॉइंट लक्षात ठेवायचा, कारण हा एमसीक्यूज मध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो तुम्हाला की एक कार्डियक सायकल साठी हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड, देन युअर आन्सर विल बी 0.8 सेकंड. ठीक आहे, देन लास्ट पॉइंट इज 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट इन अन ऍडल्ट एट रेस्ट. म्हणजे रेस्टिंग पोझिशनला जेव्हा ह्युमन ऍडल्ट असतो तेव्हा त्याचं हार्ट किती वेळा बीट करतं एका मिनिटामध्ये, तर 72 बीट्स. हेही आपण ऑलरेडी वी हॅव स्टडीड दिस इन आवर प्रिव्हियस लेक्चर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑलमोस्ट 70 to 72 बीट्स एका मिनिटाला आपल्या हार्टमध्ये पडत असतात जेव्हा आपण रेस्टिंग पोझिशनला असतो. बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्वही केलं असेल, जेव्हा आपण एखादं काहीतरी घाईचं काम करतो तेव्हा आपला हार्ट रेट जो असतो तो वाढलेला असतो, तेव्हा कदाचित फ्लक्च्युएट होऊ शकतात बीट्सचा जो रेट आहे तो. बट ऍट रेस्ट म्हणजे रेस्टिंग पोझिशनला हाऊ मेनी बीट्स आर देअर, 72 बीट्स आर देअर. ठीक आहे, तर दिस इज कार्डियक सायकल. मग कार्डियक सायकल मधलं आर्ट्रियल सिस्टोल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आपल्याला उद्या बघायचंय, कारण आता ह्याच्यामध्ये ते एवढं कम्प्लीट होणार नाही, थोडंसं ते लेंदी आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला एकदम केअरफुली लक्ष द्यावं लागेल, कारण की तो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि कार्डियक आउटपुट सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी आपण आधीच्या पार्टमध्ये शिकलोय की 72 बीट्स पडतात एका मिनिटामध्ये, राईट. तर 72 ठोके पडतात आणि स्ट्रोक व्हॉल्यूम दॅट इज 70 ml, म्हणजे एका बीटच्या वेळी 70 ml एवढं ब्लड पंप होतं, राईट. तर मग 72 बीट्स, मग 72 into 70 that is heartbeat into stroke volume is equals to 5040 which is approximately equal to 5 liter blood. ठीक आहे, म्हणजे एका मिनिटामध्ये 72 बीट्स पडतात आणि एका बीटच्या वेळी किती ब्लड पंप केलं जातं, 70 ml ब्लड पंप केलं जातं, राईट. मग 70 into 72 बीट्स तर 72 पडतायत ना, एका बीटच्या वेळी 70 ml ब्लड होतं, मग 72 into 70 ml एवढं ब्लड, किंवा याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं दॅट इज हार्टबीट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम, तर दॅट विल बी 5040. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 5 लिटर. म्हणजे एका मिनिटामध्ये तुमचं हार्ट एवढं ब्लड पंप करत असतं आणि यालाच तुम्ही कार्डियक आउटपुट म्हणत असता. ठीक आहे, हे कार्डियक आउटपुट परत मी उद्या तुम्हाला सांगणार आहे, कारण की तो एक इंडिव्हिज्युअल पॉइंट तुम्हाला दिलाय.
आणि आर्टिरियल सिस्टोल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल प्लस कार्डियक आउटपुट, हे 3 पॉइंट्स उद्या आपण घेणार आहोत आणि आपलं हार्ट नंतर संपेल. आणि नेक्स्ट मग आपल्याला आर्टरीज, वेन्स, ब्लड वेसल्स काय असतात हे बघायचं आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. ह्याचे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.